नूतन जिल्हा परिषद सदस्य रचना गावडे यांचा पाटणे येथे सत्कार. महिला सक्षमीकरणातून सर्वांगीण विकासाचा ठाम निर्धार. आरोग्य, पाणी, शिक्षण, रस्ते आणि स्वच्छतेवर विशेष भर. पाटणे इथं नूतन जिल्हा परिषद सदस्य रचना गावडे यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. महिलांची ताकद ही समाज परिवर्तनाची खरी ऊर्जा असून विकासाच्या मुख्य प्रवाहात महिलांना सक्षमपणे सहभागी करून घेणं हीच खरी सामाजिक क्रांती आहे, असं ठाम प्रतिपादन रचना गावडे यांनी यावेळी केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकारी संस्थेचे चेअरमन भगवान वणकुद्रे होते. ग्रामस्थ, पदाधिकारी, महिला बचत गट प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रचना गावडे म्हणाल्या की महिला सक्षम झाल्या तर घर सशक्त होतं, घर सशक्त झालं तर गाव समृद्ध होतं आणि गाव समृद्ध झालं की समाज प्रगतीच्या दिशेने जातो. त्यामुळे महिला सक्षमीकरणावर भर देत आरोग्य, पाणी, शिक्षण, रस्ते, वीज, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करून सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. आपल्या विजयामागे सासरे भरमाण्णा गावडे आणि माजी आमदार राजेश पाटील यांच्या कार्याचा मोठा वाटा असल्याचं सांगत जनतेनं दाखवलेल्या विश्वासाचे ऋण फेडण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी नूतन सदस्य विद्या पाटील, पंचायत समिती सदस्य विलास नाईक, पंचायत समिती सदस्य संज्योती मळवीकर, भरमाण्णा गावडे आणि संतोष मळवीकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्या पाटील यांनी तुडिये मतदारसंघाच्या विकासासाठी भविष्यातही सक्रिय सहभाग राहील असं सांगितलं. विलास नाईक यांनी गावागावातील गरजांनुसार नियोजनबद्ध विकास आराखडा राबवण्याचा विश्वास व्यक्त केला. संज्योती मळवीकर यांनी राजकारण बाजूला ठेवून समाजकारणाच्या भावनेतून ठोस विकासात्मक बदल घडवून आणण्याची भूमिका मांडली. भरमाण्णा गावडे यांनी जिथं गरज असेल तिथं जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आश्वासन दिलं. तर संतोष मळवीकर यांनी वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेती आणि मानवी हानी विरोधात आंदोलन छेडण्याचा निर्धार व्यक्त केला. अशोक तुपारे, गोमटेश मेंतेश, कल्पेश शिंदे, राजू तुपारे, जयवंत बागवे, सरपंच गणपती दळवी, चंद्रकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त करणाऱ्या रचना गावडे यांच्या नेतृत्वाखाली तुडिये मतदारसंघात नव्या विकास पर्वाची सुरुवात होईल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.